नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, आज गट 20 मध्ये एक सुंदर अशी लढत झाली. एका साईडला होते बावधनचा लक्ष आणि सर्जा, एक हिंद केसरी गाडी होती. आणि आज महाराष्ट्राला एक नवीन हिरे बघायला मिळाले. दादा, नाव काय बैलाच? विसापूरचा गुरु. विसापूरचा गुरु. आणि ह्याच्या सोबत पाहिलेलं कोण? विसापूरचा सुंदर. विसापूरचा म्हणजे दानसरकरांचा, म्हणजे विसापुरातच असतो. विसापूरचाच बैल आहे. दानसरकरांना आपण विकलेला आहे. हा दादा, काय सांगताल आजच्या मैदानाविषयी? एक खऱ्या अर्थानं गाडी पळतच होती, गाडी पळली पण चांगली. आज एक वेगळाच इतिहास केला. कारण हिंद केसरी गाडी हो. आज गटालाच धरली. म्हणजे मित्रांनो, सर्जा आणि लक्षमुळे आज तुमच्या बैलाचं नाव झालं. काय सांगतात? काय गाडी चांगली पळाली, ती पण गाडी चांगली होती. आणि कसं या हारजीत होत जाती. आपल्याला असं वाटत नाही की बाबा ती गाडी आहे म्हणून आपण गाडी चुकली नाही पाहिजे. जुपायची, मार खातो किंवा ही जिंकू शकतो. आज त्या ह्या दोन्ही बैलांनी जाऊन दिलं की हिंद केसरी असली तरी गरीबाची बैल काय करतील ती, त्या दोन्ही बैलांनी जाऊन दिला. दादा, काय म्हणजे गरिबांचे बैल मित्रांनो काय म्हणत असतो, पळत असतात, काय काय अडचणी येत होत्या बैला? बैल हा आहे का नाही, पायऱ्या वाचून उजेडत नाही. पायऱ्या ह्याला कसलंय द्या, बैल कमी पडणार नाही. दादा, म्हणजे आतापर्यंत किती फायनल किती झाले? पहिल्या फायनल आमचं झालं सातवडीत. टोटल आतापर्यंत झाली 6 फायनल. म्हणजे गुलालात आहे. पण परवा दिवशी बिनजोड केले त्यानं पण केली आणि ह्यानं पण केलंय. त्या दोघांनी पण बिनजोड केलंय. दादा, काय मित्रांनो गुलालात आहे पण चर्चेत नाही. चर्चेत नाही कशामुळे? पहिऱ्या नाही तर आपल्याला पाहिजे असं. पहिऱ्या म्हणून आपण मार खातोय. काय तिथं गट निघतोय काय होतंय, पण सीमेला मार खातोय काय होतंय. पण दादा, आज एक मित्र नाही ना, मी नेहमी म्हणत असतो, चांगल्या बैलांवर पायाशिवाय कळत नाही आपल्या बैलाची कुवत किती आहे. आणि आज तुम्ही ते धाडच केलं आणि धाड रिस्क येतो इश्के काय म्हणत काय सांगतात? कसं आहे, ह्याच गाडीनं जे आमच्या गावचं विसापूरचं मैदान झालं होतं त्याला सेमी 5 मध्ये नाही लारा आणि बेवगाड एक्सप्रेस वजीर होता आणि गुरु आणि बाब्या होता. दोन्ही गाड्या शेजारी होत्या. त्या बैलानं तोंड धावलेलं निकालात सीमेला. दोन्ही गाड्यांनी सामना निकाल दिला. परत फायनलला आम्ही गुरु आणि बेवगाड एक्सप्रेस पळवली, तिथं 2 नंबर केला. ही गाडी आहे की नाही, कसलीही गाडी लागू द्या मोठी, त्या गाडीला तो मारणारच. 1001% मारणार म्हणजे मारणारच. आम्ही रात्री ज्यावेळेस निंबाळकरांची गाडी लागली काय का नाही, त्यावेळेस कसं झालं, विचारलं आपलं एक दोघाला, हा ना म्हणली काय होईल ती होईल, हार जीत असते सगळ्याची, हा ना. दादा, काय म्हणजे एक बैल पळतोय सगळं होतंय, पण सेमीला एकान वेळेस मार खाल्ला, कसं म्हणजे कसं असतं एकंदरीत? सीमेला मार खाल्ला नंतर आता हो का, मोठ्या गाडीनं मारल्यानंतर वेगळं काय वाटत नाही. एखाद्या बारक्या गाडीने मारल्यानंतर असंच आमच्या गतच. आता आम्ही जसं त्या गाडीला ही झाला तसंच आम्हाला पण कोण ना कोणतरी शेतकरी बारका मारू शकतो ना. असं नाही सगळेच मारतील एकमेकाला. आम्ही त्याला आज मारलं म्हणजे आम्हाला पण सीमेला कोण ना कोणतरी आहेच ना. दादा, आज कसा आजचा आनंद एक वेगळाच आनंद वेगळाच आहे. आज आनंद वेगळा. अशीच झाली होती एक लढत. सुंदर हे आता सुंदर ज्यावेळेस पहिला सुंदर होता ना, हे बारका आदत मध्ये असता, सॉरी दुसऱ्यात असताना पन्हाळ आणि आमचा विसापूरचा पन्हाळ आणि सुंदर होता. आणि ही गुरु आणि दुसरा गुलालणार शिव होता. आमच्या विसापुरात सांभाळायला शिव. आपल्या बुरकवडी फाटीवर खटावचं मैदान. दादा, गरिबांची बैल कशामुळे अंधारात राहते? गरीब पायऱ्या वाचून बैल गरीबातल्या अंधारात राहते. आणि कसं आहे, ही आता सध्या नवीन आता चाललंय ना आपलं वायदीमुळे पण बैल उजेडात येत नाही. ते माणूस गरीबाचा वायदी द्यायला म्हणजे पैसेही नसते, ती अडचणी असते जे त्याच्या. दादा, काय म्हणजे एका आता तुम्ही विसापुरात आला तसं जवळच आलं, काय किती एका मैदानाला किती खर्च येतो? कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो एका मैदानाला. आणि बैलाला वेगळाच खर्च आहे. म्हणजे मित्र नाही ना, बैलगाडी क्षेत्र ही गरिबांची राहिली नाही, गरिबांचं नाही राहिले. आणि दादा, असंच मित्रांनो बारक्यांच्यात पैर होतात, म्हणजे घरचीच गाडी म्हणावी लागेल. घरची म्हणजे का, तेव्हा आमचं कसं आहे, आम्ही पण त्या घरी उठाय बसा असतो, तेव्हा आपल्या घरी उठाय बसा असतो. दररोज एकमेकाचं असतं आमचं दोघांचं. गाडी पळालेली आहे. दादा, कोणकोणत्या मैदानात पळाली दोन्ही गाडी? ही गाडी आहे नाही, विसापूरच्या मैदानात पहिल्यांदा पळाली. परत आपली अशीच इकडे तिकडे खटावला सट्ट्याला ह्याला आपली चालायची बसऱ्याच्या मैदानात पळालेली. दादा, काय सांगचाल? आजचा विजय वेगळा होता आणि एक चांगली हिंद केसरी गाडी होती. म्हणजे मित्रांनो, ती गाडी अतिशय चांगली पळते आणि आज म्हणजे चांगली गाडी धरली म्हणावं लागेल. म्हणजे नाव ठेवत नाहीत ते, पण आज चर्चेत आला सर्जन लक्षामुळे.
आज तुमचा बैल चर्चेत आला, आमचा काय बैल सांगचाल? काय चर्चेत आला म्हणजे आम्हाला म्हणजे पायरं होत नव्हतं आणि पायरा झाला तरी गट काढला तरी सीमेला गाडी मार खायची, सीमेला इकडे तिकडे व्हायचं मार खायची. त्यामुळे आम्ही म्हणजे अंधारात राहिलो. दादा काय एवढं गुलाला एवढं महत्व काय या क्षेत्रात गुलालाचं? गुलाला तर सगळं आहे, गुलाल आहे तर सगळं आहे. तर काय पैसे काय सगळीच कमवतात, प्रत्येकाची बैल पळतात ही पळतात, पण गुलाल भेटला तर मजा आहे या क्षेत्रात. ज्याला गुलाल नाही, माणसं वर्ष वर्ष जाते गुलालासाठी तरी गुलाल भेटत नाही. पण गुलालाचं महत्व ज्यालाच कळतं की गुलाल ज्याला भेटत नाही त्याला. दादा गुलालसाठी किती संघर्ष किती करावा लागतो ते सांगा. गुलालासाठी लय संघर्ष करावा लागतो. आणि गुलालासाठी आहे का नाही माणूस काय काय वेळेस आहे ना अड्ड्यात आल्यानंतर मैदानात आल्यानंतर जेवत नाही. जोपर्यंत गट निघत नाही ना तो पण माणूस जेवत नाही. काय काय मी स्वतः तर गट निघत तर जेवतच नाही, गट निघल्यानंतर न जेवतो. आजचा दादा आज जेवला का काय? नाही, अजून नाही जेवतो. आज मित्र नाही ना एक वेगळा म्हणजे आनंद काय सांगतात? आनंद भारी म्हणजे ती पण गाडी चांगली पळाली, ती पण टॉपची गाडी होती आणि आपली पण गाडी चांगली पळाली. कसा हारजीत राहती त्या गाडीमुळे आज आम्ही उजेडात आलो. त्या गाडीमुळे आज आम्ही उजेडात आलो. तर मित्र नाही ना त्यांनी बोलून सांगितलं की त्या गाडीमुळे आज आम्ही उजेडात आलो. कारण उजेडात हे दादा आहे ना अनेक जण आम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिलो गुलालात फायनलला तिथं आहे का नाही दुसऱ्या दिवशी फायनल किंवा वाटून दिलं असा विषय झाला. तेव्हा आम्ही अंधारात होतो आतापर्यंत. ह्यानं पण महिमनगडात 5 नंबर केलं, तिथं पण अंधार झाला. ह्यानं तिथं 7 नंबर केलं महिमनगडात. विसापुरात ह्याच गाडीनं 2 नंबर केलेलं ह्याच दोन्ही बैलांनी विसापुरात पण. तिथं पण अंधार झालेला, तिथं पण आम्हाला मुलाखत नाही भेटली म्हणजे आली नाही ती काय नाही ती, त्यामुळे आम्ही अंधारात राहिलो. तर मित्रांनो आहे ना असंच गरिबांच्या गरीबातच पैरे होत असतात, बैल उजाडत. आणि कसं आहे गरिबांची पैरात म्हणजे गरिबांची पैरं होते ती आणि त्यातच ती पैरं झाले का नाही तर गाड्या मोठ्या मारू शकते. दादा आता काय इच्छा कुठल्या ह्या बैलासोबत चांगली गाडी पळेल असं कुठला बैल सांगा? आता कसं आहे हो का आपल्याला अशी इच्छा नाही बाबा मोठ्या बैलाबरोबर पळून आपण हिंद केसरी व्हावं काय नाही. आपण पण गरीब आहे आणि दुसरा पण बैल गरीबाचाच घेऊन आपण मोठ्या ह्याच्यात जायचं, नाव मोठं करायचं. आपल्याला असं नाही की आपला बैल घेऊन डायरेक्ट मोठ्या बैलाबरोबर घालून मोठं नाव करायचं. गरीबाचा बैल घेऊनच मोठ्या आपलं हे करायचं, नाव करायचं मोठं. आपल्या बरोबर पण गरीबाचं नाव झालं पाहिजे, आपण पण मोठं झालं पाहिजे. त्याच्या असं द्या चल बंद कर. त्याच्यासोबत पाहिलेला त्याचं नाव काय दादा? गुरु आणि सुंदर. आज एक वेगळा आज दादा आनंदाचा वेगळा, काय सांगचाल याविषयी? आज आनंदच वेगळा आहे. म्हणजे आमचा हा बैल बरेच जण म्हणले की बैल संपलाय पण त्यानं आज धावून दिलं. बैल संपलेला नाही, त्यानं धावून दिलं. दादा ही गाडी कुठं कुठं पाहायला सांगा, कारण प्रत्येक मैदानात गाडी अनेकदा पळाल्या आणि गाडी गुलालात आहे दोन्ही बैल. विसापूर मध्ये पळाली, पुन्हा सुंदर आमचा फाजीलराव संघ महिमांकडच्या पण फायनल राहिलेली. फाजीलराव संघ मला 3 का 4 नंबर का वाटून दिला असं चालू होत. दादा काय म्हणजे गरिबांचे बैल अंधारात राहतात कशामुळे? आणि आज एक वेगळा आनंद म्हणजे मित्रांनो की सर्जा आणि बावधनचा लक्ष होता. दादा कशी गाडी गटाला झोपायची कशी ठरवलं कसं तुम्ही? आमचं रात्री नियोजन झालेलं काय का होईना पण गाडी उद्या झोपायचीच. मार खाव जितू हारू जितू पण गाडी उद्या झोपायचीच असं ठरलेलं. बरीच जण म्हणले आम्हाला बघा तुमच्या म्हणजे झोपा न झोपा, पण आम्ही ठरवलं होतच. माझा मेहना प्रवीण पटोळे म्हणला काय का होईना पण गाडी उद्या झोपायचीच. आणि विशेष म्हणजे आमचा बैल आतनच पळतो दोन्ही बाजून. आज त्यानं धावून दिलं बाहेरनं पळून, तुम्ही काय करू शकतो? दादा मोठ्या बैलांसोबत पाहिल्याशिवाय दिसत ना बैल आपला किती पळतोय ते, आणि आज त्यानं दाखवून दिलं की त्याला पण स्पीड आहे. आणि आता पण किती किती जणांचा आला? फोन बऱ्याच जणांचा झाला आतापर्यंत. मुंबई बसनं फोन झालं, मुंबईच्या सीटचं फोन झालं, बऱ्याच जणांचा फोन झालं. काय बोलणं पैऱ्याला आता अडचण येणार नाही? पैऱ्याला ह्याला अडचण येतच नाही पहिल्यापासून. म्हणजे आमचा बैल सगळा टॉपच्या बैलातच पळतो. आता बरेच थोडासा बैल रिवर्स होता, त्यामुळे बरेच जण म्हणले की बैल म्हणजे संपलाय असं बरेच जण म्हणले. त्याने पण दाखवून दिला आज बैल अजून संपलेला नाही. दादा वायदी मागितली का? वायदी आम्ही घेतच नाही विशेषतः म्हणजे बैलाची. आणि म्हणजे वायदीचा विषय येत नाही आम्हाला, वायदी आम्ही घेतच नाही. आणि शक्यतो माझा मेहना प्रवीण आदत वासराला दिला तरी
आपला बिना वायदीचा देतो. तुम्हाला मागितले का कोणी वायदे? हा, मला बऱ्याच वायद्या मागितल्या त्या पहिल्या, आम्ही पण दिले त्या 10-20 वायदे दिले त्या. हा, पण वायदे देऊन दादा बैल चर्चेत येत नाही, वायदे तेवढा देऊन आज चर्चेत नाही, एवढा आज आमचा बैल चर्चेत आला. चर्चेत आला. दादा असंच कायम तुमची दोन्ही बैल सुंदर आणि गुरु गुरु कायम गुलालात राव हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.